नाशिकचा भोंदूबाबा अर्थात कॅप्टन अशोक खरात प्रकरणात राज्यातील वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे। या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागलेला आहे। या प्रकरणामध्ये हा जो भोंदूबाबा आहे त्या भोंदूबाबाकडे तब्बल 58 सुरुवातीला 58 हा आकडा सांगितला जायचा, परंतु त्याच्याकडे 100 पेक्षा अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ सुद्धा सापडल्याची प्राथमिक माहिती मिळते। हे व्हिडिओ ज्या व्यक्तीनं बाहेर काढलेले आहेत ती व्यक्ती म्हणजे नीरज जाधव। या व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याची सध्या चौकशी सुरू आहे। परंतु या प्रकरणामध्ये हा जो व्यक्ती आहे त्याच्या जवळची व्यक्ती, त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी ही व्यक्ती नीरज जाधव ही तपासाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाची आहे, त्याचे जबाब किती महत्त्वाचे असू शकतात आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये पुढे काय होऊ शकतं, कशा पद्धतीनं तपास होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत। सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत। सर, राज्यातील वातावरण हा कॅप्टन भोंदूबाबा जो आहे त्यांनी अक्षरशः ढवळून निघालेला आहे। या प्रकरणामध्ये ज्यांनी व्हिडिओ बाहेर काढलेत असा आरोप ज्याच्यावरती होतोय तो नीरज जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुढचा तपास कशा पद्धतीनं या प्रकरणाचा होऊ शकतो? आता याच्यामध्ये नीरज जाधव जो कोणी कॅप्टन जो आरोपी आहे खरात भोंदूबाबा, ह्या भोंदूबाबांचा हा सहाय्यक, PA, शिपाई, ऑफिस बॉय जो काय असेल तो, आणि त्याला जर पोलिसांनी ताब्यात घेतला असेल तर एक संशयित म्हणून CRPC कलम 41-42 नुसार कुठल्याही व्यक्तीला, कारण आता केस काय आहे की भोंदूबाबावर गुन्हा दाखल झाला, भोंदूबाबा सध्या 24 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये, पोलीस त्याचा पोलीस कस्टडीमध्ये घेऊन तपास करतायत। परंतु हा तपास करत असताना त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जो कोणी संशयित पोलिसांना वाटेल तो CRPC कलम 41-42 नुसार ताब्यात घेण्याचा पोलिसांना इन्क्वायरीला बोलावण्याचा अधिकार आहे। आता काल जर त्याला कोठडीत घेतला असेल तर त्याला 41 खाली नोटीस दिली असेल की संबंधित त्या नीरज जाधवने काही 58 ते 100 व्हिडिओ काढून व्हायरल केले, पब्लिश केले, माहीत नाही, पण व्हिडिओ माध्यमातून फिरतात ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून पोलिसांना कदाचित संशय आला असेल की ह्या नीरज जाधवने ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ काढले होते का, संबंधित ज्या कोणी व्हिक्टिम आहेत, पीडित महिला आहेत, त्या खरंच जेन्युइन आहेत का डुप्लिकेट उभे केल्या होत्या, फक्त महाराजाला बदनाम करण्यासाठी, ट्रॅप लावण्यासाठी हा काही प्रकार केला आहे का, त्या अनुषंगाने तपास इन्क्वायरी करण्याचा पोलिसांना पूर्ण अधिकार आहे। आणि जर तपासामध्ये निष्पन्न झाला, संशयित म्हणून आता त्याला बोलवलं तपासाला, त्याला एक तर साक्षीदार करतील किंवा आरोपी करतील, पण जर असं वाटलं की याची गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दिसून येते तर CRPC कलम 42 नुसार पोलिसांना संबंधित व्यक्तीला अटक करण्याची देखील परवानगी आहे। सर, हे प्रकरण जर पाहिलं तर खूप मोठं प्रकरण आहे, खूप हाय प्रोफाईल प्रकरण आहे, कारण यामध्ये अनेक उद्योगपती असतील, सेलिब्रिटीज असतील, राजकारणी असतील, हे सगळेच गुंतल्याचं पाहायला मिळते, कारण या बाबासोबत अनेक मोठमोठ्या नेत्यांचे जे आहेत ते फोटोसुद्धा पाहायला मिळत आहेत। सर, याच्यामध्ये या तपासाच्या दृष्टिकोनातून हा जो नीरज जाधव आहे तो किती महत्त्वाचा ठरू शकतो? नाही, नीरज जाधव का महत्त्वाचा ठरेल, कारण मिळालेल्या माहितीनुसार माहिती अशी मिळते की संबंधित नीरज जाधवच्याच कुठल्या तरी एका नात्यातल्या महिलेशी ह्या भोंदूबाबांनी काहीतरी गैरप्रकार केले। मग गैरप्रकार केल्यानंतर मग त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं महाराज आणि नीरज जाधव, किंवा ती माझी नातेवाईक आहे, तुम्ही तिला असं अंधश्रद्धेला बळी पाडू नका किंवा तिच्याशी गैरवर्तन करू नका, किंवा संबंधित महिलेने ह्या नीरज जाधवला काय माहिती दिली होती का, काय गुप्त माहिती दिली होती का, असे काही प्रकार घडले असतील। मग ती महिला कोण होती, मग त्या महिलेने आणि नीरज जाधवने ह्या भोंदूबाबाला ब्लॅकमेल करण्यासाठी काय टॅक्टिक्स केल्या का, त्यांच्यामध्ये फोन कन्व्हर्सेशन काय झाले, त्यांच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल झाले का, मेसेज गेले का, चॅटिंग झालं का, हा सगळा तपास एक संशयित म्हणून, कारण शेवटी त्या भोंदूबाबाच्या ऑफिसमध्ये हा जर मदतनीस म्हणून, शिपाई म्हणून जर काम करत असेल, बरोबर आहे, तर त्याला स्पेसिफिक ड्युटी असेल की तू फक्त शिपाईचं काम करायचं, झाडू मार, पाणी भर, जे काय असेल ते। मग हे सगळं करत असताना त्याला असं का वाटलं की ह्या महाराजांचे दुष्कृत्य व्हिडिओमध्ये कॅप्चर करावेत, त्याचे व्हिडिओ काढावेत, समाज माध्यमांना पाठवावेत। मग हे समाज माध्यमांना सोडण्या अगोदर महाराज, भोंदूबाबा आणि हा आरोपी, आता आरोपी नाही नीरज जाधव, यांच्यामध्ये काय बोलणं झालं होतं का की बाबा माझ्याकडे अशा प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत, एवढे पैसे मला दे, नाही ते हे व्हायरल करून टाकेल, बरोबर आहे। मग हे ब्लॅकमेल केलं का, पण शेवटी वस्तुस्थिती काय आहे की बाबा हा भोंदूच निघाला, बाबांनी अनेक लोकांना अंधश्रद्धेच्या खाईमध्ये ढकललं, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून त्या अनुषंगाने पोलिसांना वाटलं असेल की तपास करणं गरजेचं आहे, आणि त्या अंगाने पोलिसांचा तपास चालला असेल।
म्हणजे नीरज जाधव तपासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी जो आहे तो वाटतो का? महत्त्वाचा विटनेस म्हणून, कारण शेवटी ह्या गुन्ह्याचा आपण विचार केला तर या गुन्ह्याचं उगमस्थानच नीरज जाधव आहे. नीरज जाधवने काय केलं की व्हिडिओ रेकॉर्ड केले. व्हिडिओ रेकॉर्ड करून मग त्या महाराजाला काय ब्लॅकमेल केला का? नसेल केला ब्लॅकमेल, किंवा अजून काय घडलं असेल तर नीरज जाधव हा नॅचरल विटनेस की खरा गुन्ह्याचं उगमस्थान, आणि म्हणून त्याच्याकडे आज पाहिलं जातं. कारण आतमधले गुपितं त्याला सगळे माहिती होते. हा एक प्रकार असेल. किंवा दुसरा प्रकार असा की नीरज जाधव हा खरंच जेन्युइन पर्सन आहे. ह्याने बाबा महिलांवर जे काही अत्याचार होत आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी या चांगल्या भावनेतून त्याने व्हिडिओ व्हायरल केले. आणि मग हे सगळं करत असताना ह्या भोंदूबाबाच्या संपर्कात कोण कोण होते? मग त्यामध्ये अनेक मंत्र्यांचे फोटो दिसत आहेत, अनेक सेलिब्रिटी तिथे येत असतील, अनेक IPS अधिकाऱ्यांचे, कलेक्टर, IAS ऑफिसर, त्यांचं देखील कनेक्शन असं पेपरला काहीतरी छापून आलं आहे. मग हे सगळे कनेक्शन जर ह्या नीरज जाधवला माहिती असतील तर त्याच्याकडनं गुन्ह्याच्या तपासाकरता उपयुक्त माहिती काही मिळते का, हा देखील पोलिसांना तपास करायचा असेल. म्हणून आत्ता फक्त त्याला इन्क्वायरीसाठी ताब्यात घेतलं आहे, त्याला काही आरोपी केलेलं नाही, असं एकंदरीत परिस्थिती दिसते. सर, कधी-कधी एखाद्या गुन्ह्याचा जर छडा लावायचा असेल तर पुरावे फार महत्त्वाचे असतात, साक्षी पुरावे फार महत्त्वाचे असतात. अशावेळी नीरज जाधव जो आहे, कारण तो हा जो बलात्कारी बाबा आहे कॅप्टन खरात, याच्यासोबत काम करणारा त्याचा ऑफिस बॉय म्हणून किंवा शिपाई किंवा PA जो काही असेल, हा नीरज जाधव जो आहे तो या प्रकरणाचा छडा लागावा यासाठी पोलिसांच्या दृष्टिकोनातून माफीचा साक्षीदार सुद्धा केला जाऊ शकतो का? कारण हे प्रकरण खूप मोठं आहे आणि आरोपी कॅप्टन खरात याच्या विरोधात अधिकचे पुरावे असावेत आणि त्याला योग्य शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून माफीचा साक्षीदार सुद्धा केला जाऊ शकतो. नाही, मुळात असं आहे की आता ही पूर्ण केस झाली इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवर. पहिल्यांदा व्हिडिओ आले, व्हिडिओ व्हायरल झाले. आता त्या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलिसांना एक्सपर्ट एव्हिडन्स गोळा करावा लागेल. त्यामधले तज्ज्ञ, मग ते व्हिडिओ, मग त्याचं 65B सर्टिफिकेट, त्या व्हिडिओची हॅश व्हॅल्यू, हे सगळं स्टोअर करून कुठल्याही प्रकारे जो काही एव्हिडन्स पोलिसांना मिळाला आहे तो भविष्यामध्ये ज्यावेळेला केस उभी राहील त्यावेळेला तो वीक होता कामा नये, त्या अनुषंगाने तपास करावा लागेल. मग आता राहिला प्रश्न माफीचा साक्षीदार, कारण हा पोलिसांच्या दृष्टीने स्टार विटनेस आहे, बरोबर आहे. पण हे सगळं करत असताना की हा देखील महाराजांना मदत करायचा, जर गुन्ह्यामध्ये तसा सहभाग त्याचा आढळून आला तर पोलीस त्याला देखील आरोपी करू शकतात. माफीचा साक्षीदार कधी होईल? त्याला आरोपी केला आहे, त्याच्यावर पण चार्ज ठेवला आहे, तो घाबरला आणि त्याने सांगितलं की नाही, मला तुम्हाला यापेक्षा अधिकची माहिती सांगायची, भरपूर गुपित आहेत, मी ते सांगू शकतो. आणि म्हणून न्यायालयासमोर अर्ज देऊन त्याला माफीचा साक्षीदार, पण पहिल्यांदा तो आरोपी असायला लागेल. तो काही आरोपी नाही आहे आज, फक्त त्याला एक संशयित म्हणून, एकतर जास्तीची माहिती मिळवण्यासाठी किंवा भविष्यात हा देखील आरोपी होऊ शकतो, या दोन्ही अँगलने पोलीस तपास करू शकतात. तो संबंधित तपासी अंमलदाराचा अधिकार आहे. कुठल्याही व्यक्तीला संशयित म्हणून तपासाला बोलवलं आणि फक्त त्याला साक्षीदार केला असं होत नाही. बऱ्याच वेळेला संशयित आपण बऱ्याच वेळेला बघतो की फिर्याद दिली जाते आणि पोलीस त्या अनुषंगाने, फिर्यादीच्या अनुषंगाने तपास सुरू करतात आणि नंतर असं दिसतं की संबंधित फिर्यादीचा आरोपी होतो. लहान मुलांच्या आपण केसेस पाहिल्यात किडनॅपिंगच्या, की मला किडनॅप केलं आहे, लपवून ठेवलं आहे, कुठेतरी डांबून ठेवलं आहे, आणि पोलीस त्या अँगलने तपास सुरू करतात आणि नंतर कळतं की ह्या पोरानेच हा सगळा बनाव रचला आहे. त्या अनुषंगाने जर तपास तसा पोलिसांनी केला. आता यामध्ये कसं आहे की नीरज जाधव एक तर पोलिसांचा विटनेस होऊ शकतो, आणि पोलीस जर असं वाटलं की नाही 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 ह्या भोंदूबाबाचा हा पण एक सहकारी आहे, भोंदूबाबाने जे काही दुष्कृत्य केलेत त्यामध्ये ह्याचा देखील सहभाग आढळून येतो आहे, ह्याने त्या भोंदूबाबाला मदत केली, अनेक महिलांना मिसगाईड करून भोंदूबाबा पण आणून सोडायचं काम हे नीरज जाधवने केलं, त्या अनुषंगाने जर पोलिसांनी त्याकडे पाहिलं, मग पोलीस त्याला देखील आरोपी करू शकतात कॉन्स्पिरसी, की तुम्ही सगळ्यांनी मिळून हे कटकारस्थान केलं. त्या भोंदूबाबा जे काही लफडे उद्योग करत होता, महिलांचं शोषण करत होता, हे तुलाही माहिती होतं, बरोबर आहे. तू इतके दिवसात हे सगळं डिस्क्लोज बोलायला पाहिजे होतं, पण तू वेगळ्या अँगलनी ते दाबून ठेवलं, बोलला नाही, आणि म्हणून तू पण तितकाच दोषी आहे. आणि म्हणून पोलीस पण त्याला दोषी म्हणून आरोपी करू शकतात. पण आजची जी काही बातम्या आल्यात की ज्या माध्यमातून बघायला मिळतं आहे त्यामधून एकच दिसतं की नीरज जाधव हा पोलिसांचा बेस्ट विटनेस होऊ शकतो. तशा अँगलने तपास केला तर आता पोलीस त्याला आरोपी करू शकतात, विटने करू शकतात. पोलिसांना आरोपी करायला, अटक करायला काय न्यायालयाची किंवा कायद्याची कुठली परमिशनची गरज नाही. तपास कुठल्या दिशेला घेऊन जायचा हा पूर्ण अधिकार पोलिसांचा असतो. पोलिसांना वाटलं की हा महत्त्वाचा विटनेस आहे तर विटनेस म्हणून तपास करतील,
त्या अँगलने तो पुरावा गोळा करतील, मग तो पक्का विटनेस होईल. आणि पोलिसांना वाटलं ह्याला आरोपी करायचा, मग तू त्या भोंदूबाबाला कसा सहभागी होता, पोलिसांना तो कसा मदत करायचा, या अँगलने तपास करून त्याला आरोपी करतील. हा पूर्ण अधिकार हा पोलिसांचा आहे. सर, यामध्ये एक बाब जर पाहिली तर असे अनेक हाय प्रोफाईल केस जे असतात त्यामध्ये साक्षीदार हे फार महत्त्वाचे असतात, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा फार महत्त्वाचा असतो. अशाच पद्धतीने हे प्रकरण पाहिलं तर हाय प्रोफाईल प्रकरण आहे. अनेक उद्योगपती, राजकारणी असतील, सेलिब्रिटीज असतील, या प्रकरणामध्ये त्यांचे फोटो आहेत, व्हिडिओज आहेत, अशी चर्चा सुरू झालेली आहे. 100पेक्षा अधिकचे व्हिडिओसुद्धा आहेत. हा जो भोंदूबाबा होता त्याची संपत्तीसुद्धा 250 कोटींपेक्षा जास्त आहे, परदेशातसुद्धा संपत्ती आहे, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. काय सांगाल सर, यामध्ये नीरज जाधव जो की साक्षीदार आहे या प्रकरणाचा, किंवा त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावेसुद्धा असू शकतात असं सांगितलं जातं आहे, त्याला जो आहे ते पोलिसांकडून सुरक्षा देणं गरजेचं आहे का? नाही, बरोबर आहे. हा अतिशय म्हणजे महत्त्वाचा तसा अँगल आहे हा. कारण पोलिसांना कदाचित ही पण जाणीव झाली असेल की याच्यामध्ये नीरज जाधवचाच गेम होईल. कारण कसं आहे, मेन प्राईम ॲक्यूज जो आहे, जो भोंदूबाबा आहे, तो आता कस्टडीमध्ये आहे. त्याच्या तपासात काही गोष्टी पोलिसांना कळल्या असतील आणि पोलिसांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विटनेस आहे. आणि तपासामध्ये हे निष्पन्न झालं असेल की यामध्ये अनेक मंत्री आहेत, आमदार आहेत, सेलिब्रिटीज आहेत, IAS ऑफिसर आहेत, बरोबर आहे. आणि मग हे सगळं जर प्रकरण दाबून टाकायचं असेल तर मेन विटनेसच गायब करून टाका. अशा प्रकारात होतात. आणि ह्या केसचं बॅकग्राऊंड जर पाहिलं, एवढे मोठमोठे लोक इन्व्हॉल्व झाल्यानंतर एखादा किरकोळात नीरज जाधवला गायब करून टाकणं, त्याला बाद करून टाकणं, हे काय ह्या सिस्टीममध्ये काय फार अवघड आहे असं वाटत नाही. कारण जे काही फोटो आणि जे काही नावं इन्व्हॉल्व होत आहेत, बाहेर पडत आहेत, आणि भविष्यात ह्याच लोकांना भीती वाटणार की साला नीरज जाधवकडे अजून किती व्हिडिओ आहेत, हा जर बोलला तर अजून काय काय बाहेर पडू शकतं. हा जर संशय ह्या मोठ्या मोठ्या लोकांना आला, बरोबर आहे, तर हा नीरज जाधवलाच त्याचाच गेम करून टाकतील अशी शंका पोलिसांना आली असेल. आणि म्हणून पोलिसांना त्याने ताब्यात घेतला असेल. दोन्ही गोष्टी असतात, एक तर त्याला आरोपी करायचा असेल, विटनेस करायचा असेल, किंवा महत्त्वाचा साक्षीदार ह्याच्या जीवाला दागा फाटका होऊ शकतो म्हणून देखील त्याला पोलिसांनी तात्पुरता ताब्यात घेतला असेल, एक वकील म्हणून, असं मला वाटतं. सर, अशा पद्धतीचे जे साक्षीदार असतात त्यांना पोलिसांकडून संरक्षण वगैरे दिलं जातं का? न्यायालयाच्या आदेशानुसार अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या केसमध्ये संरक्षण दिलं जातं का? नाही, एकदा गुन्हा दाखल झाला, तपास सुरू झाला की तपासाच्या अनुषंगाने साक्षी पुरावा गोळा करणं हे पोलिसांचं काम आहे. मग त्यामध्ये जे स्टार विटनेस ज्याला आपण म्हणतो, महत्त्वाचे विटनेस आहेत, त्याला पूर्ण प्रोटेक्शन देणं, त्यांना मानसिक आधार देणं, तू काय आहे बाबा सत्य सांग, आम्ही तुझ्या पाठीशी, साक्षीदाराची पूर्ण काळजी घेणं हे संबंधित तपास यंत्रणेचं असतं. संबंधित साक्षीदाराला तसेच प्रोटेक्शन दिलं जातं पोलिसां थ्रू. याला कुठल्या न्यायालयाची परमिशन लागत नाही. शेवटी न्यायालय म्हणजे काय, तुम्ही गुन्हा दाखल केला आहे, तुम्ही तपास करताय, तुम्ही आमच्या एवढं दोषारोपपत्र दाखल करा, तुमची केस तुम्ही सिद्ध करा. कायद्याने सिद्ध झाली आरोपीला शिक्षा, नाही सिद्ध झाली आरोपी निर्दोष. ही सगळी कायद्याची प्रक्रिया आहे. त्यामुळं साक्षीदारांना कसं प्रोटेक्शन द्यायचं, तुमचे साक्षीदार सुरक्षित कसे राहतील, ही पूर्ण काळजी घ्यायची, हे तपासी यंत्रणेचं काम असतं. यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करत नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने या जाधवला तात्पुरता ताब्यात घेतला असेल एक वकील म्हणून, रोजच्या अभ्यासावरनं मला वाटतं. हे होते कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार. सर, जर पाहिलं तर कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे कुठेतरी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या रुपाली चाकणकर, त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता. आणि हे प्रकरण ज्याच्यामुळे बाहेर आलं अशी चर्चा होती ते म्हणजे हा जो कॅप्टन खरात आहे, जो की बलात्कारी कॅप्टन खरात बाबा म्हणून ओळखला जातो, त्याचा जो PA आहे किंवा शिपाई आहे नीरज जाधव, हा ह्या प्रकरणामध्ये खूप जास्त महत्त्वाचा साक्षीदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. त्याच्यामुळेच हे प्रकरण बाहेर आलं अशी चर्चासुद्धा होते. परंतु तपासाच्या दृष्टिकोनातून आणि ही केस जी आहे ती न्यायालयामध्ये सक्षमपणे उभी राहण्यासाठी हा पोलिसांच्या दृष्टिकोनातून हा फार महत्त्वाचा साक्षीदार होऊ शकतो. त्याचबरोबर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे त्याला पोलिसांकडून पोलीस संरक्षणसुद्धा दिलं जाऊ शकतं. अशा पद्धतीची जी भावना आहे ती मिलिंद पवार सर यांनी या ठिकाणी जी आहे ती व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.